यत्सर्गायताङ्गो जयति जिनपतिर्नाभिसुनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्ति चक्रङ्गरमेन्दनानामतिबहुदहतो दूरवादास्य वात सूर्यत्सज्ञानवन्ने रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्ग प्रज्वलितजो वैराग्यपवनसेकर्वेन्दनको जिनकी ध्यान अग्निसेनभमे फैले स्फुलिङ्ग अरे वह मध्याह्न दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है कायोत्सर्ग रूप मुद्रा अरु जो विशाल तनधारी है अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी नाभिपुत्र जिनपति महात्मा जयवन्तो अन्तर्यामी जयवन्तो अन्तर्यामी। आपल्या जीवनामध्ये धर्माचा प्रवेश कोणत्या पद्धतीने होतो यावर चर्चा चालली. देव आपल्याला केव्हा आठवतो हा त्याचा आहे ना अभिप्राय आहे. मग त्याची भूमिका मांडताना काल आपण बघितलं की बाबा इथं जन्मापासून आत्तापर्यंत अनेक प्रश्न, अनुत्तरित प्रश्न त्याचं ओझं वाहत असतं. मग असे ते कोणते प्रश्न आहेत की ज्याचं ओझं आम्ही आत्तापर्यंत वाहत आलेलो आहोत आणि एका जन्मात नाही तर अनेक जन्मांमध्ये आणि एक नाही तर असे अनंत जीव की ज्या प्रश्नाचं उत्तर आपण उद्यावर सोडलेलं आहे. उद्याच, आज काय नाही. प्रश्न तर आहे आणि प्रश्न महत्वाचा पण आहे आणि त्याचं उत्तर मिळणं पण खरं तर गरजेचं आहे, आवश्यक, अनिवार्य आहे. या प्रश्नाचंच उत्तर मिळणं गरजेचं. पण संसार, शरीर भोगापुढं हे प्रश्न पुन्हा पुन्हा उद्याच्या बॉक्समध्ये पडलेले असते. उद्या उद्या बघू, धर्म उद्या, आज नाही असते. मग ते प्रश्न कोणते होते ते आपण पाहिलं. आत्मा परमात्म्या संबंधी. आत्मा काय असतो, परमात्मा काय असतात, जन्म काय आहे, मरण काय आहे, कर्म काय आहे, कर्माचं फळ काय आहे,
आत्म्याची सत्ता काय आणि पुनर्जन्म काय, असे काही प्रश्न. अजून पुढे 1-2-4 प्रश्न आहेत. तसे अनेक प्रश्न आहेत, पण ज्याच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. कारण त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला आज आत्ता गरजेचे वाटत नाहीत. आज आणि आत्ता जेव्हा ते गरजेचे वाटतात तोपर्यंत काय झालेलं असतं ही चर्चा. जेव्हा आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं हवी असतात त्यावेळेस त्या जीवाची स्थिती काय असते ही चर्चा आहे. तर चला, ये सारे प्रश्न है आत्मा, परमात्मा, जीवन, मरण, कर्म और उसका फल, आत्मा का अस्तित्व, पुनर्जन्म इत्यादि विषयों से संबंधित. ये सारे प्रश्न ऐसे हैं कि जिनका उत्तर तत्काल मिलना आवश्यक वो महत्वपूर्ण है नहीं. इनका उत्तर पाने के लिए हम एक और कल का इंतजार करें, यह हमारी भारी भूल होगी. क्योंकि इन सारे प्रश्नों के उत्तर में ही हमारे वर्तमान जीवन का रहस्य छुपा हुआ है. काय म्हणले? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज आत्ता का मिळणं महत्वाचं आहे. का महत्वाचं सांगितलं? कारण यामध्ये वर्तमान जीवनाचं जे काही रहस्य आहे ते लपलेलं आहे. काय आहे वर्तमान जीवन? सगळ्यांना हा प्रश्न पडलाय. मग जे वैज्ञानिक आहेत ते त्यांच्या पद्धतीने शोध घेत आहेत. जे दार्शनिक आहेत ते दार्शनिक त्यांच्या पद्धतीने शोध घेत आहेत. ज्यांना ह्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत असे काही थोडे लोक असतात. परंतु अडचण त्यांच्या जीवनामध्ये हे दिसते की त्यांना योग्य देव मिळत नाहीत, गुरु मिळत नाही, योग्य शास्त्र नाही. आणि तरी ते शोधण्याच्या प्रयत्नात दिसून पडतात. बाकी सामान्य जनता बहु भाग काय काय करत असते, त्यांना काय त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही का मोबाईलचा शोध लावला नाही, टीव्हीचा शोध लावला नाही, फोनचा शोध लावला नाही, लाईटचा शोध लावला नाही, है ना, एखाद्या इंजिनचा, विमानाचा तुम्ही का शोध नाही लावला? आवश्यकता मला तशी काही वाटत नाही. माझं आपलं रोजचं रुटीन चाललंय, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. पण त्याच्यात कुणीतरी शोधून दिलं, सोपं नाही ना, करून दिलं माझं काम, तर मग मी. पण त्याने ते शोधलं, त्याच्याबद्दल किती माहिती आपल्याला, कोणी कोणती गोष्ट शोधली, आपल्याला मार्केटमध्ये मिळाली, विषय संपला, घेतलं, आपलं काम झालं, आपल्याला परत घेणं देणं नाही. जसं धर्माशी आपलं काम संपलं, विषय संपला, बरोबर आहे का नाही? निशांत, आपलं काम काय तेवढंच, आणि ते संपलं की विषय संपतो का नाही? तसंच आहे आपल्याला वर्तमानामध्ये. आणि आपल्याला बाकी त्याच्या आहे ना, आम खाने से मतलब रखना, गुटल्या काय होईल ना, आणि हे आपलं तत्व आहे. खरं तर आपलं बाकी त्याचं ते कसं, कुठं, कोणत्या बागेत, काय विचारायचं कारण आहे का? खायचं आपल्याला, फळ मिळालं, विषय संपला. त्याच्या पाठीमागची जी रहस्य असतील, काय असतील, त्याच्यावर आपल्याला विचार करायचा प्रश्न येत नाही. अशी सामान्य जनता बहु आहे. आणि म्हणून मग इथं काय सांगते की आम्हाला आमच्या वर्तमान जीवनाचं जे रहस्य आहे ते
मिळत नाही आणि ते मिळत नाही तर मग अंत जो आहे तो कसा आहे? अतिशय संक्लेश परिणामाने सहित त्या ठिकाणी शेवट येतो. उत्तर नाहीत म्हटल्यावर पुढं काय माहिती नाही, पुनर्जन्म आहे का नाही त्याचा निर्णय न करता वर्तमानात जे काही मोहाने जे काही साठवलं केलं ते सगळं सोडून जायचं. आणि जीव आहोत, भाव आहेत, मोह आहे. मग मोह तर करत राहिलेलोच असतो जीवनामध्ये, जी पर्याय मिळाली ते. मग आता सगळं सुटून जाताना तो मोह काय करणार? मोह हेच प्रश्न निर्माण करतो परत. कारण सोडून जायचंय, आता सोडून जायचंय त्यावेळेस, परंतु तोपर्यंत विचार नाही ही चर्चा. म्हणून काय म्हटले कि ये सारे प्रश्न ऐसे हैं जिनका उत्तर तत्काल मिलना आवश्यक व महत्वपूर्ण है. कारण आत्मा काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे का नको, आणि ते महत्वपूर्ण आहे काय नाही असं. परमात्मा या प्रश्नाचं उत्तर काय असते? परमात्मा या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे का नको, आणि ते महत्वपूर्ण आहे का नाही. पण वाटत नाही. बरोबर आहे. त्याचं कारण सांगितलं. काय कारण आहे? आपले परमात्मा आपले आता आपल्या अपेक्षेने तर आपल्याला काहीच माहिती नाही ते सोडा. आपल्याला फक्त जैन धर्म मिळालाय म्हणून आपल्याला परमात्मा मिळालेला आहे, ठीक आहे. पण अनुकूलता मिळाल्यामुळं आपल्याला काही त्याच्यावर विकल्प करायचा काय विशेष प्रयत्न नसतो. जैन धर्मीयांना परमात्म्याबद्दल विचार करण्याची विशेष आवश्यकता भासित होत नाही. आणि त्याचं कारण बाहेरची असणारी अनुकूलता आहे. मागच्या जन्मात केलेल्या पुण्याचं फळ म्हणजे जैन धर्म. असा जैन धर्म मिळाल्यानंतर आत्मा परमात्म्याचा विचार करण्याची गरज किती भासित होती. जेव्हा की आपल्याला हा जन्म मिळाला कशासाठी? मागच्या जन्मात आपण भाव हे केले की मला आत्मा परमात्म्याचं काहीतरी माहिती मिळावी म्हणून मिळाला. आईन्स्टाईननं शेवटी का कोणी मग म्हटलं ना, मला सगळे शोध लावले परंतु ज्याने हे शोध लावले त्याचा शोध आणि लागला नाही, मीचा शोध. आणि त्या मीचा शोध लागण्यासाठी माझा जन्म भारतात व्हावा अशी त्याने भावना केली. का भारतातच का? आणि अख्खं जग सोडलं आणि फक्त भारतात माझा जन्म व्हावा अशी भावना. आणि तो सायंटिस्ट आहे, वैज्ञानिक आहे, विचारक आहे. त्याला जगामध्ये बाकी कुठं काय दिसलं नाही, भारतातच जन्म घ्यावा असं वाटलं. कोणत्या कारणासाठी? मी कोण आहे, ज्याने हे शोध लावले तो कोण आहे असं त्याला पण शेवटीच कळलं. आणि भारतात का? तर भारतामध्ये काय या विषयावर विशेष विचार आहेत. या विषयावर बाकीकडे नाही ना. बाकीकडे विषय भोगाची रेलचेल. आणि भारतामध्ये म्हणून म्हटलं ऋषी कृषी प्रधान हा देश पहिल्यापासून राहिलेला. आणि या मातीमध्ये ऋषी परंपरेचे संस्कार आहेत, अध्यात्माचे संस्कार आहेत. आणि त्यामुळं इथं विषय कशाचं जास्त अट्रॅक्शन नव्हतं आपल्याला. आणि विषय कशा आपल्याला माहितीच नव्हते. खर तर आपलं सगळं काम म्हणजे सामान्य सगळे जनता जी होती ती जास्त करून धर्म आणि आपलं सामान्य कर्म जे काय असेल ते त्याच्यामध्येच. पण त्यांच्याकडे धर्म नाही म्हटल्यानंतर राहिलेलं काम काय? कर्म होतं त्यांना पण धर्माची जागा त्यांनी कशाची घेतली, कशासाठी दिली? आणि विषय भोगाचं संशोधन करण्यासाठी. काय असता विषय, कसे असते ते विषय, ते कसे सुख देतील, काय सुख देतील,
शरीरामध्ये एकत्व ममत्व आहेच की कुठेही गेला तर. आणि शरीराचं सुख म्हणजे माझं सुख, त्यामुळं मग शोध त्याचाच त्यांच्याकडून घेतला जातो. आणि मग त्यांनी आपल्याकडं, पूर्वी नव्हतं, जोपर्यंत ग्लोबलायझेशन म्हणजे हे इंटरनेट कॉम्प्युटरनं हे जग जोडलं गेलेलं नव्हतं, 80, 85, 90 पर्यंत असं काय फार जोडलं गेलेलं नव्हतं. तोपर्यंत आपल्याला विषय भोग काय असलं, काय विषय काय खास नव्हतं. भले आकर्षण आहे ना, संज्ञेमुळं राहतं नसलं तर, पण संज्ञा पण काम केव्हा करतात? संज्ञा काम करण्याचं कारण पदार्थ दर्शन आहे. पदार्थाचं दर्शन एक महत्वाचं, 4 कारण आहे, 4ही कारण आपल्या आपल्या ठिकाणी महत्वाची आहेत. असं कोणतं कारण हे महत्वाचं ते महत्वाचं नाही असं नाही, है ना. वेगवेगळ्या अपेक्षेने आपलं आपलं महत्व सांगितलं जाणार, प्रत्येकाचं महत्व आहे. आणि त्याच्यातलं मुख्य आमच्यासाठी जर कोणतं कारण असेल तर पदार्थ दर्शन. आहार संज्ञा, भय संज्ञा, मैथुन संज्ञा, परिग्रह संज्ञा, 4ही संज्ञा जागृत होते त्यावेळेस ते पहिलं काम आहे आपल्या डोळ्याचं काम. डोळ्याने त्या पदार्थाचं जेव्हा दर्शन होतं तर तिथं ती संज्ञा कामाला लागते, अडचणी. मग दिसलंच नाही तर ती संज्ञेचं कामच विषय येत नाही. जसा म्हणजे एक निमित्त नैमित्तिक संबंध म्हणतो, व्यवहारामध्ये हे निमित्त नैमित्तिक संबंध आहेत. म्हणून आपल्याकडे त्यागाला महत्व दिलं, विषय भोगापासून दूर राहण्याला महत्व दिलं, संयमाला महत्व दिलं. परवाच पटवा डॉक्टर वाचत होते, दर्शन पाहोडची 30 नंबरची गाथा वाचली. त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय? तर दर्शन पाहुडची 30 नंबर गाथा काय सांगितली? त्याच्यात चर्चा आली मोक्ष, मोक्षाचं कारण काय याची चर्चा आहे. मग मोक्षाची किती कारण सांगितली जातात नेहमी? किती मोक्षाची कारण? इजुकाकी आता विचारल्यावर सांगत जा की न विचारता तर सगळं बोलता. हा अरे रत्नत्रय, दर्शन, ज्ञान, चारित्र हे 3 कारण पण बघ, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. तिथे किती सांगितले डॉक्टर? किती सांगितली कारण? 4 नाही, 4. आणि 4थं कारण काय सांगितलं? संयम. मोक्ष, ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याने दर्शन, ज्ञान, चारित्र आणि संयम या 4हीला धारण करावं लागेल. म्हणजे दर्शन, ज्ञान, चारित्र एवढंच धारण करून मोक्ष मिळत नाही. दर्शन, ज्ञान, चारित्राने मोक्ष मार्ग मिळतो पण मोक्ष मिळत नाही. म्हणजे चारित्र आणि संयमामध्ये थोडा फरक केला बरं. म्हणजे चारित्र काय आणि संयम काय तो आत्ता आपला विषय नाही, पण सांगायचं कशासाठी? महत्व आपल्याकडे कशाला दिलं गेलं, कशासाठी सांगत होतो सांग गिरीश? अरे 4 संज्ञा केव्हा जागृत होते ते सांगत होतं का नाही? केव्हा? पदार्थाचं दर्शन. म्हणून पदार्थाच्या दर्शनापासून लांब राहावा, मोबाईल दर्शनापासून लांब राहावा हे सांगायचं. कारण ते मोबाईल म्हणजे काय? 4ही संज्ञेचं आयतन आहे. 4ही संज्ञा ज्याच्या निमित्तात जागृत होऊ शकतात असं ते आश्रय स्थान आहे. त्याच्यावर आता सेल चालू आहेत ना अमेझॉनचा, फ्लिपकार्टचा. मग परिग्रह संज्ञा जागृत होणार नाही का ते बघितल्यानंतर? होते. मग महिला तुम्ही काय बघत बसता युट्यूबवर? नवीन पदार्थ, कोणते कोणते रेसिपीज, है ना. मग आहार संज्ञा जागृत होणार नाही का? दर्शन, पदार्थाचं दर्शन. बाहेर येता जाता कुठं काय दिसलं की ऑटोमॅटिक ती संज्ञा तर निरंतर कार्यरत आहे. असं नाही की संज्ञा बंद पडलेली. वेगवेगळ्या संज्ञा वेगवेगळ्या गुणस्थानामध्ये पण म्हणजे
नष्ट होते ती चर्चा वेगळी. पण आता सामान्य आपल्या दृष्टिकोनातून बघितलं तर संज्ञा चालू आहे, संज्ञा आहे, फक्त त्याला बाहेरचं कारण मिळायचं अवकाश. आणि तुम्हाला ती उदीर्णा कळत नाही, त्यामुळे उदीर्णा झाली म्हणून ती संज्ञा जागृत झाली असं सांगितलं तर कळेल का तुम्हाला? आहार ही संज्ञाची म्हणजे भूक केव्हा लागते त्याचं कारण सांगताना काय सांगितलं? 4 कारण सांगितली ना. पोट रिकामं झाल्यानंतर, पदार्थाचं दर्शन झाल्यानंतर, कोणती? असातावेदनीय कर्माची उदीर्णा झाल्यानंतर, उदय नाही उदीर्णा. आणि चौथं पदार्थामध्ये उपयोग घेतला, पदार्थ दर्शन सांगितलं की. दुसरं कारण पदार्थ दर्शन, तिसरं कारण असाता कर्माची उदीर्णा आणि आपला उपयोग तिकडे जाणं, अशी ही 4 कारण. मग सामान्यपणे सहजासहजी आपण अन्य कार्यामध्ये व्यस्त असताना कुठलं तरी ते 4 पैकी एक असलं जरी तरी पण असं विशिष्ट उदीर्णा होण्यासारखं कारण, तर उदीर्णेला निमित्त काय? तर पदार्थाचं दर्शन. फार इम्पॉर्टंट चॅप्टर. पदार्थ दर्शनापासून लांब का राहिलं पाहिजे? का उगाच वेडे आहेत महाराज, जनसंपर्कापासून दूर, शक्य झालं तर जंगलामध्ये पूर्वी तिकडं, काय नकोच, कोणच नको, कसलंच नको. कारण संज्ञा आहे, निमित्त होय म्हणलं ना, दर्शन व्हायचा अवकाश. केस दिसले, मला असलं वैभव मिळावं, भाव झाले का? म्हणजे टाइम लागत नाही. संज्ञा जागृत व्हायला टाइम लागत नाही. वैभव दिसलं है ना, परिग्रहाची संज्ञा जागृत व्हायला टाइम लागत नाही. वाघ दिसला है ना, साप दिसला, झुरळ दिसलं, पाल दिसली, काय होतं? जोपर्यंत ती दिसली नाही कुठं झुरळ पाल तुमच्या समोर, तोपर्यंत तुम्ही असं एकदम घाबरत नाही. पदार्थ दर्शन, आणि एकदम अचानक ती पाल, तुम्ही दरवाजा उघडताय आणि ती पाल अशी पडते, काय होतं मग? एकदम ओरडते माणूस. मग याचं नाव काय? पदार्थ दर्शन. भयंकर विचित्र पद्धती. म्हणून चर्चा कशासाठी सांगत होतो की हे फॉरेन मधनं आपल्याकडे पदार्थाचं दर्शन घडवलं गेलं, आणि जेव्हा दर्शन घडवलं गेलं तर संज्ञा आता इतक्या तीव्रतेने जागृत झाल्यात की त्याला रोखणं अवघड झालं. म्हणून सगळे गोंधळ आपल्याला आजूबाजूला ऐकायला येते. कालच बारामतीला ते एका है ना कॉलेजमध्ये 2 मुलं 12वीतली, त्यांनी त्या ठिकाणी एका मुलाचा खून केला. हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्याला ही बातमी कळते. केवढी मुलं, मग का असं होत? कारण काय? बस म्हटलं ना, त्या विषयासंबंधीच जेवढं जास्त दर्शन आहे तेवढे जास्त आपल्याला परिणाम खराब होत राहतात. म्हणून आचार्य तुम्ही वृद्ध सेवा खरोखर वाचा. एक एक गोष्टीला किती वृद्ध सेवेचं महत्व सांगताना त्याने उदाहरण दिलंय की एक वेळेस म्हटले माता सुद्धा, उदाहरण वाचून दाखवतो तुम्हाला. मातेचं उदाहरण दिलं, माता आणि वृद्ध सेवा.
700 हा नाही ते नाही 800 इतकं पुढं नाही जमगाडा कुठे गेलं हा 700 476 सांगितले त्यांनी काय आलं ते 776 777 आहे पान नंबर 289 वर कशासाठी सांगतोय वृद्ध सेवेचं महत्व किती आहे वृद्ध सेवा म्हणजे संयम ध्यान त्याग तपामध्ये तपाने जे वृद्ध आहेत त्यांना वृद्ध म्हटलं तर बघा काय लिहिलं दैव के विपरीत होने पर कदाचित माता तो विकार को प्राप्त हो सकती है कळलं म्हणजे आई सुद्धा आपल्या मुलाचं अहित करू शकते हे सांगायचं दैव के विपरीत होने पर कदाचित माता तो विकार को प्राप्त हो सकती है वह अपनी हितकारता को छोड़ भी सकती है परंतु विधि पूर्वक की गई वह वृद्ध सेवा किसी भी देश और किसी भी काल में विकार को नहीं प्राप्त होती है वह सदा और सर्वत्र ही प्राणी का हित किया करती है एक वेळेस आई सुद्धा असं म्हणते हे आईपेक्षा वृद्ध सेवेचं महत्व किती आहे हे सांगायचं म्हणजेच सत्संगाचं महत्व किती आहे संयमाचं महत्व किती आहे त्यागाचं महत्व किती आहे अकारण नाही महाव्रत अकारण नाही दानुव्रत रात्री भोजन त्याग असो ह्या गोष्टी कारण नाही त्याच्यापासून आपल्याला कितीतरी मोठे फायदे होतात पण नाही म्हटलं ना अडचणी बाहेरच्या विषयांची पूर्तता इतकी केली जाते की त्यामुळं त्या संज्ञा जागृत होतात आणि हा जीव आपलं
अहित करतो म्हणजे त्याला आत्मा परमात्म्याशी घेणं देणं राहत नाही, गरज वाटत नाही आत्मा आणि परमात्मा काय हे समजून घेण्याची. ही अडचण आहे. आणि म्हणून मग त्या प्रश्नाचं उत्तर महत्वपूर्ण भासित होत नाही. आहे प्रश्न पण उत्तर महत्वाचं, आत्ताच त्याचं उत्तर मिळालं पाहिजे असं किती जणांना वाटतं. आत्ताच मला ते आत्मा आणि परमात्मा समजायला पाहिजे. उदाहरण वर्णिजीने घेतलंय ना, की एकदा एका राजा असाच घोड्यावरनं चालला होता आणि जाता जाता एक रस्त्याला मग काय साधू भेटले. मग राजाला आपलं गंमत करायची सवय, सगळ्याला दुसऱ्याची खिल्ली उडवायची आवड असते. आता हा राजा म्हटला बघूया साधूला जरा. आता म्हटला आत्ताच्या आत्ता म्हटले तू मला आत्मा आणि परमात्मा दोन्ही लगेच समजावून सांग. असं आले ना गोष्ट, आत्ताच्या आत्ता 2 शब्दात लगेच समजावून सांग. मग काय केलं डॉक्टर? साधूने त्याच्या हातातलं चाबूक घेतलं, म्हणलं 1 मिनिट चाबूक द्या, आणि मग मारायला लागला त्या राजाला चाबकाने जोरदारात. त्यावेळेस तो ओरडला राजा, अरे भगवान असं म्हटलं. झालं समजलं का? म्हटले आत्मा आणि परमात्मा तुला. अरे अरे जी म्हणत होता ती आत्मा आहे म्हणले, आणि तू भगवंतांचं नाव घेतलं तर परमात्मा. काय करतोय काय करतोय असं म्हणायचं होतं तिला. अरे भगवान काय करतोय? असं देऊ का, सांगू का? ही पण पद्धती आहे, लगेच 2 मिनिटात पाहिजे असलं पण नकोच आहे ना. 2 मिनिटात लगेच पण नको आहे. कुठल्याही पद्धती मारा पण लगेच मला समजून सांगा असंही नको आहे आम्हाला, आणि विस्ताराने पण नको आहे. म्हणजे मला नकोच आहे असं ते दादा, आत्ता नकोच आहे मला. ही आहे या आत्मे आणि परमात्म्या संबंधी जन्म मरणासंबंधीची आपली जिज्ञासा. मेल्यानंतरच का ऐकायचं निशांत? मेल्यानंतरच का प्रवचन सांगायला या? मेलेल्याला सांगायचंय का जिवंत असलेल्याला सांगायचंय का? कशासाठी सांगायचं? सगळेजण मला रोज म्हणते बोलाच भाई, तर मला माग लागून म्हटलं चला चला पाऊस येतोय तरी म्हटलं जाऊ. बाकी किती का मराना रस्त्यात जाताना जीव आहे ना. पण त्या आता बोलवलंय सांगितलंय तुम्ही येतोय तर चला. जिवंतपणी कोण बोलवायला अजून आलं नाही बाबा, चला आज आमच्या घरी जरा सांगायचं. चला मेल्यावरच की हे कोणीतरी मरायची वाट बघता. मग मेल्यानंतर तुम्ही थोडस ते तेवढ्या पुरतं क्षणिक म्हटलं ना स्मशान वैराग्य. मग स्मशान वैराग्याचा अर्थ काय? जोपर्यंत तो कर्माचा तसा उदय असा त्याचा त्या स्वतःच्या उदयात उगच प्रतिकूलता आली, इष्टाचा वियोग झालाय आणि मोहामुळे ते ऐकलं जातं. थोडस झालं 13 दिवस पूजा संपली, विषय संपला है ना. पुन्हा पहिला आहे तसंच. ही आहे सिस्टीम आपल्याला आपल्या आपल्या या विषयासंबंधीची. आत्मा परमात्मा हे का मिळालाच का? मरण काय? हा काय प्रश्न आपल्याला रोज नाही त्रास देत. कोणीतरी मेल्यानंतर, आणि ते पण आपल्या जवळच मेल्यानंतर. बारामतीतला खून झाला म्हणून कोणाला त्रास झालाय? तुमचं कोण मेलं म्हणून तुम्हाला त्रास व्हायचा आहे? चर्चेला फक्त विषय असं झाला असं फक्त एवढंच बोलायचंय आणि काय करायचं नाही. तिथं बघणारे दिवसा झालाय 11 11:30 दरम्यान झालाय, सगळे बघत होते पण पुढे कोणी गेलं नाही. कोणी मारायचं? ते कोयता मला मारला तर सगळ्याला आपल्या मरणाची भीती, आणि ते मेला आपल्याला काय संबंध आहे?
आपल्या जवळच जोपर्यंत कोणी मरत नाही तोपर्यंत आपल्याला मरणाविषयीची चर्चा काय आहे काय नाही ती नाही, आणि ऐकली तरी ती सुद्धा त्याच्या मरणाबद्दलची चर्चा आहे, आपला काय संबंध नाही अशा पद्धतीने ऐकून विषय संपवतो. आणि सगळेजण येणार आहेत म्हणून या, बाकी काय नाही. मला ऐकायचं असं नाही, सगळ्याला ऐकायचं कसं असतं. म्हणजे बोलवण्याचं प्रयोजन काय, सगळेजण येणार आहेत या. मला तरी एकटा आवडतो, मला सगळे असले की त्रास होतो. आणि एकट्याला जरा सांगताना कुठंतरी त्याची जिज्ञासा बघून सांगितलं तर जाईल. सगळ्यांमध्ये काय बघणार आहे, ज्याला ज्याची रुची आहे जशी रुची आहे त्यानुसार थोडंफार ग्रहण करते, नाहीतर ज्यांना रुची नाही ते इकडे तिकडे कधी संपते म्हणून वाट बघते. काय घेणं न देणं, कुठं काहीतरी थोडंफार कळलं नाही कळलं त्यांना असं काय फार आकर्षण, उगं जाऊन आता बसायचे, संबंध आहेत, भेटलो बसलं, बरं सांगतेत का, बरं आहे का, एक दोन काय आहे ना, जरा तत्व सांगायला लागलो, आश्रव आहे ना, संवर, निर्जरा, ह्या पण 12 भावनेमध्ये पुढच्या 6 भावना आहेत ना. पहिल्या 6 भावना अज्ञानीसाठी आहेत आणि पुढच्या 6, कारण पुढच्या 6 भावना तत्वरूप आहेत आणि त्या तत्वाची चर्चा करायला. कारण आश्रव आयु काय आणि मरण काय, ते कर्माचं कार्य आहे. संवर काय, त्या कर्माला रोकायचंय. पण हे गोष्टी समजावून जर मी सांगायला लागलो तर तिथं आलेले सामान्य लोक काय करतील, काय सांगते आश्रव, त्यांना आश्रव शब्दच ऐकायला आलेला नसतो, कधी संवर शब्द कधी ऐकलेलाच नाही, काय संबंधच नसतो. असे अनेक जण आहेत की नाही येणारे, भेटायचे फक्त. आणि मग काय एखादा शब्द कळला परिचित असला तर तेवढं. अशी तरी कोणाला आपल्या आपल्या जन्म मरणाशी घेणं देणं नाही आहे. आणि कोणाचा तरी जन्म आणि कोणाचं तरी मरण, आणि कोणीतरी आत्मा आणि कोणीतरी परमात्मा, हेच या पद्धतीने जे त्रयस्थ आहे अशा पद्धतीने पाहणार तर आपल्या जीवनामध्ये धर्म येणार नाही. आणि थोडं जेव्हा येईल त्याची चर्चा तर पुढे येते, वाचतो आता. इन प्रश्नों के, कुठे झालं, इन सारे प्रश्नों के उत्तर में हमारे वर्तमान जीवन का रहस्य छुपा हुआ है. पण जीवनाचं रहस्य जाणायची पण जिज्ञासा नाही. काय असतं जीवन म्हटलं ना, वेळ लागतो, वेळ पाहिजे त्याच्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही वेळ देता त्यावेळेस एक एक गोष्टीवर विचार होऊ शकतो, विचार केला जाऊ शकतो. आणि त्यावेळेस तुमचं थोडं पुण्य पण पाहिजे त्या पद्धतीने विचार करण्यासाठी. नाहीतर वेळ पण असतो की, वेळ नसतो असं नाही, पण त्या वेळेचा उपयोग आपण मोबाईल आदी विषय कशांसाठी दिलेला असतो. आणि नसलं काय, लाईट नाही, मोबाईल पण आता ते रेंज नाही, आता काय करायचं. मग तो पण वेळ असला तरी आपल्याला या गोष्टींचा विचार. आता सकाळी फिरत होते, या दोघी काय चर्चा करत होता, है ना, ह्यांना कसला पोहे आवडतात का चहा आवडतं का, डाळीचं काहीतरी चाललं, मी आपलं पळत चाललो होतो मागणं, तेवढ्यात माझ्या कानावर शब्द आहे ना जेवणाची. आणि ह्यांना गरम लागतील मला नाही चालत का, त्यांना गार लागतील मला गरम लागत नाही, असं काहीतरी ही चर्चा चालता चालता. म्हणजे जे ज्या क्षेत्रातले त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या डोक्यात तेच ना, बायकांच्या डोक्यात काय मला सांग. दिवसभर त्या स्वयंपाकघरातच राहिल्यानंतर त्या स्वयंपाकाचीच विशेष रूपाने चर्चा राहणार नाही. हे प्रॉब्लेम्स. आता हे चाललंय तर काय आपण चर्चा आपण ह्या पण करू शकतो. काय असतं आत्मा, काय असतो परमात्मा, काय असतं जन्म, काय असतं मरण, पुनर्जन्म आहे का, आत्म्याची सत्ता आहे का, कर्म काय, कर्माचं फळ काय, किती विस्तार आहे ना. कर्म आणि कर्माच्या फळाची चर्चा किती पुस्तकात आहेत, 39 पुस्तक आहेत. किती, 39. धवलाची 16, जय धवलाची 16 आणि महाबंध म्हणजे महाधवलाची 7 भाग आहेत. 39 म्हणजे एवढी पुस्तकं. आणि मग बाकी मग जीवकांड, कर्मकांड, मग लब्धीसार, क्षपणासार आणि पंचसंग्रह वगैरे अशा अनेक वेगवेगळे अजून थोडेफार ग्रंथ आहेत जे आज कर्णानेवाजी उपलब्ध आहेत. मग कर्म आणि कर्मफळाची चर्चा एवढ्या विस्ताराने आचार्याने त्याच्यात केली. आपल्याला काय विषय त्याच्याबद्दलचा येतोय काय आपल्याला, म्हणजे काय विचार करायचं कारण नाही. असतील बाबा, आणि काय प्रकृती, काय प्रदेश, काय स्थिती, काय अनुभाग. आचार्य जेव्हा भेदज्ञान करायचं जर आपल्याला किती सांगते तर योगस्थान, संयम लब्धी स्थान, अध्यात्म स्थान, अनुभाग स्थान, बंद
स्थितिबंध स्थान, जीवस्थान, मार्गनास्थान, अशी कितीतरी मोठी चर्चा करायची म्हटल्यानंतर म्हणजे असा वेळ मिळणार नाही तुम्हाला बाकीचा विचार करायला. जर करायचाच असेल आपल्या संबंधीचा विचार तर भरपूर आहे. अनेक प्रश्नाची उत्तर आपल्याला आज मिळू शकतात मला जर पाहिजे असतील तर, पण नाही, आज नाही. म्हणून म्हटलं ना, इन प्रश्नों के उत्तर में हमारे जीवन को दिशा मिलेगी. हम यह निर्णय कर पाएंगे कि हम यह जीवन किस प्रकार जिए, हमारी जीवन प्रणाली कैसी हो, इस जीवन में हमारी प्राथमिकताएं क्या हो, इस जीवन में क्या करना महत्वपूर्ण है. याची उत्तर तुम्ही उद्या लिहून आणा. हे प्रश्न आहेत. तुम्हाला वही आणि पेन दिले असं मला ह्यांनी सांगितलं होतं. कोणी? प्रीतीताईंनी. आता सगळ्या मुलांना काहीतरी तुम्ही भाग घेतला तर नाटकात तुम्हाला वही पेन दिलं ना, कशासाठी दिलं? हिशोब तेवढंच बरं झालं. राहुल आहे ना, फ्री मध्ये वही आणि पेन फ्री मध्ये. त्याचा उपयोग कशासाठी दिलेला तुम्ही? काय लिहिलं त्याच्यामध्ये? तसंच ठेवली. आणि आता उपयोग कशासाठी करणार त्याचा? म्हणजे मिळाली कोणत्या निमित्तात, उपयोग कशासाठी करणार? जशी मनुष्य पर्याय हा जैन धर्म मिळाला कशासाठी आणि मी उपयोग कशासाठी करतोय? सरळ साधं गणित. मिळाले धर्म करण्यासाठी. ही वर्तमान पर्याय केवळ आणि केवळ आणि केवळ फक्तच धर्म करण्यासाठी मिळालेली आहे. एक क्षण ह्याच्यातला वाया घालून चालणार नाही खरं तर. पण ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे. तर आपल्याला कळेल की मी किती क्षण वाया घालवतोय आणि मला एक क्षण सुद्धा वाया घालवणं योग्य नाही. म्हणून ज्ञानी लिहून ठेवते बाबा एक क्षणाची किंमत किती आहे. हजारो लाखो सुवर्ण मुद्रा दिल्या गेल्या, कोट्यावधी सुवर्ण मुद्रा दिल्या गेल्या, तरी एक क्षणाचं त्या ठिकाणी किंमत केली जाऊ शकत नाही. गेलेला एक क्षण परत मिळणार नाही. ठीक आहे, हू केअर्स. महत्व कुणाला? अडचण प्रश्न. म्हणून वही पेन तुम्हाला मिळालं का? दिले ना? दिले का त्यांना? कसं काय दिले? शाळेतलं दप्तर शाळेत जाताना घ्यायचं का मोकळं जायचं आणि मोकळं द्यायचं? एकतर बुद्धीत काय राहत नाही. निदान वहीत लिहिलं तर घरी कधीतरी चुकून परत ती वही सापडली ना आणि वाचता वाचता आपल्याच लक्षात, अरे आपण हे सगळं केलंय. कारण अशा अनेक गोष्टी सांगून गेलेल्या असतो, माझ्या लक्षात राहत नाहीत, लिहिलेलं नसतं. आणि परत कोणीतरी सांगतो तुम्ही त्यावेळेस असं सांगितलं. मी असं सांगितलं असेल काय, असं मलाच शंका आहे. आणि तुम्ही जर लिहून ठेवताल तर तुम्ही कधीतरी पुन्हा वाचताल तर तुम्हालाच तुमच्याबद्दल आश्चर्य वाटेल की एवढं मला येत होतं काय. कारण रोज मिळणार नाही ही गोष्ट. तुमचं पुण्य तेवढं नको का रोज मिळायला? आज सहजासहजी पुण्य उदयात आले, मिळते, सांगणार आहे कोणतरी, ऐकताय. बाकी रोज मग कोणतरी सांगतो त्यावेळेस रोज सगळे येत आहे काय? आज मी सांगतो रोज तर रोज येणं होत नाही. माझी मर्जी. बरोबर आहे का विशाल? काय गरज आहे मला? तरी सुद्धा आता मी कुठलं तरी टोकतो म्हणून परत कुणाला बायकोला त्याच्या म्हटलं बाबा काय दिसला नाही, मग बायकोने खवळला असेल त्याच्या आला नाही. तू खरं खरं सांग, माझ्यामुळे आला का बायकोमुळे आला? हा, जे असेल ते सांग. आणि शास्त्राच्या तिथं सांगायचं पापला बी कुठं पडलं तर. बायको म्हटली का नाही तुला? म्हणजे म्हटली, त्याचा काय अर्थ सरळ सरळ आहे ना. बॉस म्हणजे म्हटलं ना, म्हणून बॉस काय जणांना म्हटलं जातं. ते सांगितल्यानंतर त्यांना करावंच लागतं ते काम. चर्चा कशासाठी? म्हणजे महत्व तुम्हाला आज ऐकायला मिळतंय किंवा आज ऐकण्याचे भाव होते थोडेफार, मग केव्हा एखादं ते निमित्त नैमित्तिक संबंध आहे, तुमचा पुण्याचा उदय सांगणार आहे आणि तुमचे भाव आहेत, असं सगळं मिळून आलेलं आहे ना. मग आता इथं समजा मी नाही आणि मग कोणतरी सांगतंय, तुम्ही सगळे मन लावून येता. निलेश असंच येत नाही तर मग तसं का व्हायला? मग तर काय संबंधच नाही. मग ते सांगतील का बरं असं नाहीत का? जितूबाई नाहीत का आज? बरं
मग काय, मग काय विषय संपले. म्हणून म्हटलं पुण्याचा उदय आहे, ऐकायची संधी आहे आणि ऐकलं पण जातंय तुमच्याकडनं, हे पण तुमचं भाग्य आहे. मग पुढं काय, जर आपण ते बुद्धी तर नोट होत नाही, एवढी बुद्धी राहिलेली नाही, बुद्धीमध्ये वेगळंच आहे. मग आता कुठेतरी वहीत नोट केलं, दिली गेली वही, तर त्याचा उपयोग तर करायला पाहिजे का नको? रोज काहीतरी थोडं लिहायला पाहिजे का नको? 2 शब्द धर्माचे लिहा ना, त्याच्यासाठी दिली ना डायरी, नाही तर माघारी द्या सगळ्या. हो लगेच देतो, आज देतो, काय सुद्धा नाही आमचं म्हणणं. आम्ही अजून आमच्यातर्फे 2 देतो त्यांना माघारी. या रेडी, बरोबर आहे का? अजून असं माझा हे प्रश्न तुमच्या लक्षात राहिले का? काय काय प्रश्न विचारले तुम्ही? वाचू परत एकदा बघा का. इन प्रश्नों के उत्तर में, उत्तर से ही हमारे जीवन की को दिशा मिलेगी. जर या प्रश्नाची उत्तर मिळाली तर आमच्या जीवनाला दिशा मिळेल, आणि यामध्येच आपल्या जीवनाचं रहस्य पण दडलेलं आहे. खर तर जीवन का असतं याचं रहस्य याच्यामध्ये, या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये. पण आपण त्याला नाही महत्व दिलेलं. महत्व कशाला दिलंय डॉक्टर? आयसीयूतल्या पेशंटला महत्व आहे. आत्मा आयसीयू काय आता है ना, शेवटचे श्वास मोजते तरी त्याचं काय घेणं नाही. महत्व कोणाचं? आयसीयू मधला पेशंट मरतोय का जगतोय? कारण मरायच्या आधी पैसे घ्यायला पाहिजे, परत मेल्यानंतर पैसे मागायचं पण अवघड होतं का नाही? तसं सांग डॉक्टर, होतं का नाही? आता म्हणजे जगला तर ठीक आहे, पैसे देईल, पण जर तिथं हॉस्पिटलमध्ये मरायला लागलाय, म्हणून विचारा त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मरायला लागलेल्या पेशंटला ठेवतच नाही. तिकडं आयसीयू दुसरे जे कॉमन केलेलं आहे ना, त्या कॉमन मध्ये मरण आघाती. माझ्या हॉस्पिटलमध्ये मिळाला तर माझी नाव बदनाम होते ना, की ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये माणसं मरतील बरं का, म्हणजे दवाखान्यात कोण पेशंट येणार नाही. हा मिळाला तर कुठं मिळाला? तिकडं आयसीयू मध्ये मिळालाय, आणि ते सगळ्यांचं आहे, माझं एकट्याचं नाही. इतकी काळजी आपल्या आहे ना, आपल्या हॉस्पिटलची, आयसीयू मधल्या पेशंटची काळजी, प्रत्येक बाहेरच्या गोष्टीची काळजी. मला काल मामाने धीरजनी नेलं कुबेर हाईट दाखवायला, आहे ना, काय कुबेर हाईट. आता तसं तर 10 वेळा दाखवलंय, परंतु तरी काल परत एकदा मुक्ताई त्यांच्याकडे आता नवीन आली आहे ना, विठाईच्या पायात मुक्ताई आहे ना. आता ते मुक्त झाले ना त्या डोक्याच्या वजामध्ये, आता ते भाड्याने कधी जायचं कधी जायचं, आता ते मुक्त झाले, विधान करून करून मुक्त झाला तुम्ही. खरं तर आहे ना, खरं तर हे आहे म्हणजे पुण्याचा उद्या आला आणि मुक्ताई आली, यांना मुक्त झाला, बरोबर आहोत. पण तुमच्या लक्षात येणार, पहिलंच भाडे करू तुमचे, तुम्ही 3 भाऊ आहेत ना मोठे, आणि ते भाडे करू मुळे किती त्रास आहे. परत तुम्ही 3 भाऊ, परत ती भाडे करू, परत 3 भावात भांडण होतील, रोज तिथं जावं लागेल. तुमच्या लक्षात येईना अजून ही पद्धत काय आहे ना. मग पुढे काय झालं? वर खाली सगळं मुक्ताई दाखवली, ही दाखवलं, अमुक लिफ्ट आहे, तसं आहे, हे आहे, सगळं दाखवलं. मग प्रश्न मामाजींचा, कसं वाटलं तुम्हाला? काय चुका आहेत का? आहे ना, म्हणजे तुम्हाला कळतं असं म्हणून आला प्रश्न. मग आपल्याला ती गोष्ट माहितीच आहे ना, 2 चुका कधी कुणी दुरुस्त करू शकत नाही. ती वास्तू कायमची नाही, आणि त्या वास्तूमध्ये राहणारा कायमचा नाही, आणि ह्या 2 चुका सुधरून दाखवा. चुका जर बघितल्या तर ह्या 2 चुका दिसतेत, मला दिसते, तुम्हाला दिसतेत का? तिथं ती वास्तू तुम्हाला तुमची वाटली, ती तुम्हाला कायमची वाटली, ती तुम्हाला सुख देणारी भासित होते, पण ना ती वास्तू तुमचे, तुम्ही त्या रूप होत नाही. काल आपण बघितलं होतं पुद्गलाचा आपला किती किती दूरवरचा संबंध नाही, आणि काही संबंध नाही, आपण काय करू शकत नाही, करत नसतो. योग उपयोगाचा केवळ करता असताना त्या पुद्गलामध्ये किती 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 घाणेरडा, म्हणून इथं उदाहरण दिलं त्या शेंबडातल्या माशीचं. हे त्या कफ मध्ये पडली ती माशी, शेंबडामध्ये पडलेली माशी जाते, बसते, चिकटते, आणि त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करते, जास्त जास्त त्या शेंबडात अडकते, आणि शेवटी मग कुबेर हाईट्स काय? त्याला शिंबूड म्हटलं तर चालतंय का?
आणि त्या शेंबडामध्ये आम्ही फडफडणार आणि परत आपण त्याच्यातच फडफडताना सुद्धा म्हणतोय माझं भारी आहे का आणि माझं चुकलंय का. आपण त्याच्याशी म्हणून म्हटलं हे प्रश्न नाही आहेत आणि त्यामुळे मला तेच डोक्यात आहे जीवनाचं रहस्य. मला नाही ते उलगडायचं, मला त्या म्हणजे बाहेरच्या गोष्टींच रहस्य उलगडायचं. आम्ही सगळे बाहेरच रहस्य उलगडण्यासाठी प्रयत्नशील आहोत, जे आपलं नाही, आमचं नाही, पुढं जात नाही, आपला ज्यांच्याशी काही संबंध नाही साहेब. आणि त्याच्यामध्ये किती आपली बुद्धी लागलेली, केस असो दाढी असो, हे सांगायचं मला आहे ना. बाकीचा व्यवसाय सोड, आपण केस आणि दाढीचं बारकी करता करता तशी केवढी बारकी झाले. किती विचार परासंबंधी. आत्म्याचं काय होतंय काही घेणं देणं नाही जेव्हा की मी आत्मा आहे. तुमच्या लक्षातच येत नाही की शिकले तिथं घडून जाते, गेले का नाही, चाललेत का नाही. पण आपण त्याला रोपण करून करून परत त्याला जिवंत करायचं. कुणाला म्हणजे संसाराला जीवन ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतो. तरुणपणा जाणारच आहे, किती केस रंगवा, किती केस त्या ठिकाणी लावा, तरुणपणा राहणारच नाही. तुम्ही बघा. पण तरी सुद्धा स्वतःला फसवण्यामध्ये एक नंबर आहे आपण, एक नंबर. दुसऱ्या जगाला किती फसवतो हे नाही महत्वाचं, पण आपल्याला आपण किती फसवतो. आणि वी डोंट केअर. आपल्याला त्याची काळजी पण नाही, आपल्याला वाटत सुद्धा नाही त्याच्यामध्ये. आणि आपल्याला एवढं वाटतं की आपण तर चांगलं करतो असं वाटतं. बरोबर आहे. म्हणून आता चर्चा कशावरून निघाली की हे प्रश्न. आता पुढचे प्रश्न मला सांगायचे होते काय. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपलं जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. या प्रश्नाची उत्तर मिळाली तर आपल्या जीवनाला एक दिशा मिळेल की मी कोणत्या दिशेने आज रस्ता मिळेल तिकडे धावतो. आज आपल्याला काय फिक्स नाही आहे. आपल्याला फक्त मिळू दे भाडे करू ख्याऊलाच कोण आहे काय नाही. कारण आता वेळ झालाय आहे ना. थोडस चौकशी करणार पण जेव्हा की अडकले आणि तिघापैकी रोज एक जण ऍबसेंट आहे. कधी स्वप्नील ऍबसेंट आहे, कधी धीरज ऍबसेंट आहे, कधी राहुल ऍबसेंट आहे. मला म्हणायचं नव्हतं हे, पण आपलं सहज दिसलं म्हणून सांगितलं. नाही म्हणजे कशासाठी सांगत होतो मी. दिशा की आपल्याला एक जीवनाला दिशा मिळणार आहे या प्रश्नांच्या उत्तरामध्ये. पण आमचं काय चाललंय, जिकडं मिळेल वाट मिळेल तिकडं पळायचं. रस्ता दिसेल तिकडं जायचंय, कुठं जायचं हे काय माहिती नाही. चाललेत सगळे पळतेत, तिकडं पळतेत. आपण पण तिकडं पळतेत का बरं, इकडं पळा. तिकडं पळतेत का तर तिकडं पळा. गर्दी कुठं आहे पळा. काहीतरी दिसतंय तिकडे, माहिती नाही कुठं चाललोय, काय चाललंय. म्हणजे दिशाच नाही, दिशाहीन जीवन आहे. तुम्ही जर तपासलं तर प्रामाणिकपणे चेष्टा लावली सगळी, धर्माची चेष्टा आहे सगळी. असं त्याचं काय मला काय प्रॉब्लेम नाही. म्हणून काय इन प्रश्नों के उत्तर से ही हमारे जीवन की दिशा, हमारे जीवन को दिशा मिलेगी. आता याच्या पुढचे प्रश्न आता तुझ्याकडे लिहिला नाही. आता बघ मी प्रश्न वाचतो परत एकदा, तुझ्या किती लक्षात राहतील याची उत्तर मला उद्या आणायची. आता तुम्हाला किती जणांना शक्य होणार आहे बघा. आता प्रश्न आहेत बघा. हम यह निर्णय कर पाएंगे कि हम यह जीवन किस प्रकार जिये. एक, मला हे जीवन कसं जगलं पाहिजे याचा मला निर्णय होणार आहे जर मला या प्रश्नाची उत्तर मिळाली. एक. दोन, हमारी जीवन प्रणाली कैसी हो इसका निर्णय इस प्रश्नों के उत्तर में समाहित. काय आपलं जीवन प्रणाली कशी असली पाहिजे. जीवन प्रणाली कळते ना, जीवनशैली. बरोबर, शैली. आपली जीवनशैली कशी असली पाहिजे याचा निर्णय होणार आहे. दोन. तिसरं, हम जीवन में इस जीवन में हमारी प्राथमिकताएं क्या हो.
आपल्या या वर्तमानात जीवनामध्ये आहे ना, कशाची मुख्यता असली पाहिजे याचं उत्तर मला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मिळणार. बरोबर आहे. म्हणजे ह्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडं. कुठल्या? पहिलं कोणतं होतं? जीवन किस प्रकार जिये. दुसरं, जीवन प्रणाली कैसी, जीवनाची शैली कशी असली पाहिजे. तिसरं, या जीवनामध्ये मी कशाला मुख्यता, महत्व आहे ना, प्राथमिकता आहे ना, काय प्रायोरिटी, प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे हे आपल्याला माहिती नाही ना. म्हणून मी कोणाला प्राधान्य देतो? मेरी मर्जी. चला, आणि शेवट काय? इस जीवन में क्या करना महत्वपूर्ण है. या जीवनामध्ये कोणती गोष्ट करणं महत्वाची आहे ह्याची उत्तर आहेत. ह्याची उत्तर नाही आहेत माझ्याकडे. कारण मला हे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाची उत्तर नाहीत मिळाली तर मग या प्रश्नाची मला उत्तर कशी मिळणार? काय महत्वाचं आहे वर्तमान जीवनामध्ये सुरू समजतंय का नाही? थोडा विचार केला तरी आहे ना, थोडी शांती मिळेल. पण काय विचारच करायचा नाही तर शांती मिळणार नाही. विचार करा. ओम नमः.